नाशिककडे बिबट्यांचं वाढतं आतंक पाहून मी आणि माझा मित्र निघालो होतो नाशिककडे. पण नाशिककडे जाताना बी आणि नाशिक मध्ये आल्यानंतर बी आम्हाला खांदेच खांदे बघायला भेटले. मग आम्ही बी ठरवून घेतलं की बिबट्याशी लढाई करण्याच्या आधी आपण देवाचा आशीर्वाद घेऊन येऊ. मग देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या बरोबर आमचा रथ बी येत होता. मग देवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलोय, तिथं तर काहीतरी वेगळंच बघायला भेटलंय. मग जय बजरंगबली म्हणत आम्ही निघालो होतो आपल्या मॉल कडे. आणि मॉल मध्ये आल्यानंतर आपल्या हत्यार सापडून गेले. मग काय जय पबजी जय फ्री फायर वाकाडा बबल्या. मग काय शस्त्र तर घेतले पण वस्त्र राहिलेले होते. मतलब चलो मॉल में, और आपको पता नहीं होगा पर ये मुकुटे के नीचे चालान का डर है, किसी को बताना मत. फिर छुपते छापते हम आ चुके थे शालीमार में. फिर यहाँ आते ही एक एक दुकान सापडने का काम शुरू हो गया था. फिर बराच वेळ टाइम पास करने के बाद मुझे अच्छे से कपडे मिल गए. मग हे कपडे घेतल्यानंतर मला आठवलं की आपण ज्या मॉल मध्ये गेलेलो होतो तिथं एक दोन किडनॅप केलेले लोक होते. मग आता त्या लोकांना वाचवायला जायचं होतं म्हणून आम्ही परत मॉल मध्ये घेऊन आलो. मग इथं मॉल मध्ये आल्यानंतर मला कळालं की इथं लहान लहान पोरं बी किडनॅप केलेले. मी अर्जंट मध्ये पोलिसांना फोन केलाय पण पोलिसांनी मला ब्लॉक करून दिलंय. मग ब्लॉक होण्याच्या गम मध्ये मी सस्ता आरडीजे बनून गेलो. आता मला फेमस व्हायचंय म्हणून हे खाली फॉलोचं बटन आहे ना ते दाबून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.